नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मैत्री आत्ताच उठली आहे. माझी साफसफाई करून झाली आहे, पूजा करून झाली आहे आणि मैत्रीला देखील मी छान आंघोळ घातले. तिच्यासाठी मी आता हे कॉर्न्स बनवते पटकन, तिला आवडतात. तो हे देते तिला आणि मग पोहे किंवा उपमा काहीतरी बनवेन, कारण त्याला वेळ लागेल. सो हे तिला पटकन हलके फ्राय करून देणार आहे मी, जरा हळद मीठ आणि तिखट थोडं घालून. आणि मग पुढचं असेल कपडे वगैरे झालेत आणि उद्या गुढीपाडवा आहे. सो म्हटलं गुढीपाडव्यासाठी मला खानाचा नारळ असतो तो आणायचा आहे, कारण बाकी ब्लाऊज पीस वगैरे तर घरात असेल. हार वगैरे पण आणायचे आहेत, ते सगळं आणेन आणि थोडंसं चालून पण येऊ, कारण नंतर दिवसभरात मग जाणं होत नाही संध्याकाळशिवाय. सो तसा असेल आजचा दिवस. सो पुढचं जे काय असेल मी शेअर करेन. आता मी पटकन ब्रेकफास्ट बनवून घेते, मैत्रीला कॉर्न्स देते खायला आणि मग आम्ही खाली जाऊ. आता झाला आहे जेवणाचा टाईम आणि मी मधल्या टायमात जास्त काही रेकॉर्ड नाही केलं, कारण थोडा व्हिडिओ एडिट करत होते. नंतर योगा क्लास होता, हिला झोपवायचं होतं, बऱ्याच गोष्टी त्या आवरायच्या होत्या, तरी थोडा पसाराही पुन्हा करते. सो मी काही जास्त रेकॉर्ड नाही केलं त्यामुळे. आणि आता बनवलं आहे ते पास्ता मैत्रीसाठी छान छान, कारण घरातल्या गोष्टी खाऊन खाऊन ती कंटाळते, तो थोडा वेळ लावते. पण हे खायला घेतला की जरा पटापट जातं आणि घरात बनवले. सो बाहेरून पास्ता वगैरे आम्हाला आणत नाही, कारण त्यात खूप चीज असतं आणि मिठाचं प्रमाण देखील खूप असतं. सो हे मी थोडंसं पाणी टाकून थोडं पातळ करते, जेणेकरून थोडंसं बॅलन्स होतं आणि हलकंसं नंतर वरून चीज टाकते. सो आता मैत्री खाऊन घेते, तिला भरवेन थोडंसं. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे गुढीपाडवा. बघूया, मी सगळं सामान आणलं आहे आणि ते उद्या सकाळी मी दाखवेन तुम्हाला. सगळी कडुनिंबाची पानं, आंब्याची पानं, हार, खायची पानं, विडा जो असतो तो विडा बनवण्यासाठी, आणि जे लागतं ते सगळं सामान आणलं आहे ह्यावेळी मी. आणि मी आता एकटीच आहे, तो उद्या मिलिंद गावावरून येत आहेत परत, आणि तोपर्यंत तर मला गुढी उभारावी लागेल. उद्या एकटीने उभारणार मी आणि मैत्री. सो मी आणि मैत्रीच असू उद्या गुढीसाठी. ते लोक येतील आणि त्यानंतर मग बघू. सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. खा खा खा. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सो आता मी ते तयार झाले आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मी आता तयार झाले, तुम्हाला दाखवते. इथे ये मैत्री, उभी राहा. दाखव दाखव ड्रेस दाखव बापूचा. ये 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 इथे उभी राहा, वरती 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 उभी असे. तर इथे मैत्री तयार झाली आहे छान छान. माझी घरातली सगळी म्हणजे पूजा लादी वगैरे पुसून साफसफाई झालेली आहे. आता मला गुढी उभारायची आहे. ह्यावेळी मिलिंद इथे नाही आहेत, ते गावी आहेत. सो ते आज निघणार आहेत, पण तरी असं मला उभारावी लागेल. सो मी गुढीचं सगळं सामान आणलं आहे, ते आता मी सगळं प्रिपरेशन करते आणि गुढी उभारते आणि मग तुमच्याबरोबर सगळं शेअर करते. सो इथे आहे हे कडुनिंबाची पानं, त्याबरोबर त्याची फुलं देखील आहेत इथे. हे आहेत आंब्याची डाळी आणि हे आहेत, हा आहे गजरा मला माळायला, आणि हे आहेत काही हार आणि फुलं आहेत खाली. इथे पण हे हार आहेत देवाला घालायला आणि फुलं देखील आहेत. आणि हा आहे मोठा हार,
दारावर घालायला, सो तो मी नंतर घालून घेते. पहिलं गुढीचं सगळं तयार करूया. सो आता इथे माझी पूर्वतयारी झाली आहे आणि ती तुमच्याबरोबर मी शेअर केली. पुढे एका यूट्यूबर आहेत, त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी छान पद्धतीने सगळं दाखवलं आहे. सो त्यांचा व्हिडिओ मी फॉलो केला आणि मला ते सोपं वाटलं आणि माहिती कळायला देखील छान वाटली. सो इथे मी जी काठी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याला कुंकूचे 5 ठिपके लावते आहे 5 ठिकाणे. आणि त्यानंतर मी त्याला जी साडी आहे ती मी केशरी कलरची माझ्याकडे नव्हती, सो मी येलो कलरची जी म्हणजे पिवळ्या कलरची जी साडी आहे तीच यूज केली. त्याला लाल रंगाचा म्हणजे पदराचा पट्टा आहे, मी तेच यूज केली. आणि त्याला नंतर एका छान धाग्याने किंवा लाल पिवळ्या रंगाचा धागा असेल तर त्याने देखील बांधू शकता. माझ्याकडे सफेद धागाच होता. आणि पुढे जी काही तयारी करते मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच. आणि माझी सगळी तयारी झाली आहे. आता फक्त नैवेद्य बनवायचा असतो. त्यासाठी मी त्या व्हिडिओमध्ये जे बनवला म्हणजे जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बनवलं आहे. सो यामध्ये कडुनिंबाची पानं, त्याची जी फुलं असतात ती, ओवा, जिरं आणि गूळ अशी ही 4-5 सामग्री मिळून तो मी प्रसाद बनवला, म्हणजे नैवेद्य बनवला. आणि तो आता मी गुढी पुढे ठेवणार आहे. आणि तोच पूजा वगैरे झाली की प्रत्येकाने खायचा आहे. सो मी मैत्रीला थोडासा देण्याचा प्रयत्न केला, तिने थोडासा टेस्ट केला, पण बाकीचा मी खाल्ला. सो इथे मी पूजेचं सगळं मांडलं आहे आणि मैत्री ते नव्याने बघते म्हणून शांतपणे बसली आहे. तिच्या हातात मी छोटा लोटा आहे तो दिला आहे आणि तिला देखील हळद कुंकू व्हायचं आहे. सो ते मी बघत होते आणि तिला करू देत होते, अदरवाईज ती खूप गोंधळ करते. सो मी नाही बघताना सगळं प्लेटमध्ये हात घालून तिला करायचं असतं.
सो आता पूजा वगैरे झाली आहे आणि मैत्रिणीने देखील आवर्जून तिने पूजा केली आहे. तिला आवडतं देवासमोर मी जे जे करते किंवा मिलिंद सुद्धा जेव्हा पूजा करतात घरातले कोणीही जे काही करते ते तिला करायला आवडतं बघून. सो तिने छानपैकी तिने देखील पूजा केली आणि जो मी प्रसाद बनवला होता कडुलिंबाची पानं जे इतका कडू आहे तर त्यात थोडासा गुळ देखील होता. सो सगळ्यांनी तो प्रसाद खायचा आहे घरातल्यानी आजच्या दिवशी त्या दिवशी तरी. सो तिने देखील खाल्ला आणि त्यावर तिला मी पटकन एक साखरेचा खडा देखील दिला, अदरवाईज ते तिने तोंडातून टाकलं असतं. सो अशी झाली आमची पूजा आणि आता पुढचा दिवस कसा असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. सो इथे गुढीमध्ये मगाशी मी सांगायला विसरले, गुढीमध्ये मी आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, त्याची जी छोटी छोटी फुलं असतात तो भाग देखील त्यामध्ये मी लावला आहे. त्याचबरोबर जे साखरेचा जो हार बनवतात तो आहे, त्याला एक हार घातला आहे आणि हळद कुंकू वाहून स्वस्तिक काढला आहे कलशवरती. सो अशा पद्धतीने मी गुढी तयार केली आहे आणि खाली मी नंतर विडेचं पान आणि फुलं वगैरे सगळं वाहून मी जो नैवेद्य बनवला होता 5 प्रकारच्या गोष्टी घेऊन सामग्री घेऊन तो देखील मी नैवेद्य ठेवला आहे. सो अशी ही गुढी छान दिसते. मैत्री अजून पण पाया पडते गुढीच्या. गुढी देखील आपण साधारण दुपारच्या नंतर नैवेद्य वगैरे जो दाखवायचा आहे तो दाखवून झाल्यावरती नंतर काढू शकतो. सो मी नंतर खीर बनवणार आहे नैवेद्यासाठी जेवणामध्ये. पूजा वगैरे झाली नंतर गुढी ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी काढली, दुपारी काढली असली तरी चाललं असतं. सो अशा पद्धतीने गुढीपाडवा आमचा पार पडला. आधी म्हणजे साडी चेंज करण्याच्या आधी तुमच्यावर शेअर करावी की कशी आहे. थोडा आता याचा पिन जो आहे तो माझ्या पायात अडकून निघाला, म्हटलं ते काढायच्या आधी तुमच्यावर शेअर करावी. मी गणपती पूजेला घेतली होती जेव्हा इथे आलो होतो त्या वर्षी, जेव्हा पहिला गणपती होता तेव्हा घेतली होती. छान दिसते. आता मी कपडे चेंज करून घेते कारण ह्याच्यामध्ये मला जास्त जमत नाही आहे, पायाखाली साडी येते. मला हार वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे. मला गुढीची पूजा साडी घालून सगळी नीट ते आवरून घ्यायचं होतं आणि आता मी हार घालून घेते आणि मग त्याचं शेअर करेन तुमच्यासोबत. सो आता माझं सगळं आवरून झालं आहे, म्हणजे हार वगैरे घातले, कपडे देखील आता मी चेंज केलेत कारण ती साडी राहत नव्हती आणि मैत्रीच्या पाठी मला पळावं लागतं. तिचं करा, ती काय बोलली, ती रडली तर तिला घ्यावं लागतं. सो त्यामुळे मी साडी चेंज केली आणि इथे छोटीशी आपलं गुढी उभारली आहे. छान मला छोटी गुढी होती तिथे, मला खूप आवडली. सो मी घेतली, म्हटलं देवाच्या पुढ्यात ठेवूया, त्याची देखील पूजा करूया. सो ते देखील ठेवले मी आणि इथे छान खूप सारी फुलं आणली होती. सो मी जिथे जिथे देवाचं आणि पुजण्यासारख्या गोष्टी आहेत तिथे तिथे मी ठेवले आहेत फुलं. आणि आत्ता मी ॲक्च्युली आता नाश्ता काही बनवला नाही आहे, थोडासा नैवेद्य दाखवायचं आहे. सो विचार करते मी शेव्यांची खीर असते ती बनवू जेवणाच्या वेळी आणि सगळा जेवणाचा नैवेद्य जो आहे तो मी देवाला एकदा दाखवेन जेवणाच्या आधी. आता ॲटलिस्ट तोपर्यंत मी थोडासा चहा तरी घेते कारण मी सकाळपासून दुसरं काहीच नाही खाल्लं आहे. सकाळी मी कॉफी घेतली होती म्हणजे मगाशी पूजा झाली तेव्हा, आणि आता जरा रिलॅक्स झाले तर जरा चहा घेते. चहा टोस्ट काहीतरी खाते कारण मैत्रिणीने दूध प्यायली आहे. सो ती आता काही खायला मागत नाही आहे, तरी मी लवकर जेवण बनवेन. सो तिला मी देईन. आज ॲक्च्युली सगळं एकटीवर पडल्यामुळे काय होतं, एकतर हे करा पहिलं ते करा. सो ॲटलिस्ट मी घरातली साफसफाई पहिली करून घेतली. म्हटलं पूजा करण्यासाठी स्वच्छ असणं गरजेचं आहे, बाकी सगळं ठीक आहे. सो ते मी केलं आणि पूजा झाली आहे मस्तपैकी छान साडी घालून. मी बऱ्याच वर्षांनी म्हणजे जेव्हा गणपतीची पूजा होती तेव्हा घातली होती. अदरवाईज मी मोस्टली साडी वगैरे घालणं टाळते कारण त्याचा खूप उतावळा म्हणजे ते सगळं आवरा, त्याच्यावरती असे दागिने घाला, ते करा. आपण लहान मुलं असतील तर मग त्यांच्यामध्ये ते
जमत नाही. सो तेवढंच रिझन आहे. जर पटापट सगळं नीट होणार असेल तर मला साडी घालायला काही प्रॉब्लेम नाही. बाहेर खूप आवाज होतोय आज, खूप घंटानाद होणार आहे खूपच. सो ते होऊ दे. मी आता चहा बनवते, थोडा वेळ रिलॅक्स करते 5-10 मिनटं आणि मग जेवणाला लागेल. आणि जेवणासाठी मी आज वरण भात म्हणजे वाटपाची जी वरण असते ना, वाटपाचं वरण ते घालणार आहे. खोबऱ्याचं वाटप, आपलं ओला वाटप असतो ते घालून मी वरण भात आणि भाजी चपाती करणार आहे आणि गोड शेवेंची खीर बनवणार आहे. सो ते देखील मी तुमच्यावर शेअर करेन. सो थोड्या वेळाने आपण पुन्हा भेटू. सो आता माझं जेवण बनवून पूर्ण झालं आहे आणि इथे मी मेथीसाठी एका ताटात वाढलं आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये मी देवासाठी देखील नैवेद्य वाढला आहे आणि तो देवाला दाखवणार आहे. अशी दोन्ही ताटं मी देवासमोर ठेवून आम्ही जेवायला घेणार आहोत. तो पूजेचं ताट मी जेव्हा वाढते तेव्हा दोघांचं ताट मी असं देवासमोर दाखवूनच आम्ही जेवायला घेतो. सो इथे खीर, भाजी, चपाती, पापड, डाळ, भात आणि भाजी सगळं बनवलं आहे. आणि असा होता हा ओव्हरऑल गुढीपाडव्याचा ब्लॉग. थोडा लेट झाला पण प्रयत्न केला टाकण्याचा. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जो भाग तुम्हाला आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि काही इम्प्रूव्हमेंट असतील तर त्याही नक्की नमूद करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.